नमस्कार मंडळी, मी आपला शेतकरी मित्र ऋषिकेश शेंडकर. तर आपण आज जाणून घेणार आहोत बंदिस्त मेंढीपालन नक्की काय किंवा म्हणजे काय. तर बंदिस्त मेंढीपालन म्हणजे त्यांना आपण चराई न सोडता एका बंदिस्त कंपाऊंड मध्ये त्यांना ठेवून त्यांचं खाद्य नियोजन, चारा नियोजन, पाणी नियोजन आणि लसीकरण किंवा औषधोपचार हे सगळं त्यांचं करून आपण त्यांचं जी बंदिस्त जागेत संगोपन करतो ह्यालाच बंदिस्त मेंढीपालन म्हणतात. तर मित्रांनो, बंदिस्त मेंढीपालन मध्ये नक्की काय करावं लागतं. तर त्याचं खाद्य नियोजन. बाबा, खाद्य नियोजन म्हणलं तर त्या खाद्य नियोजन मध्ये नक्की काय, त्यांना सुका चारा असेल, हिरवा चारा असेल किंवा खायला दिलेला, म्हणजे आपण त्यांचं वजन वाढीसाठी खुराक देत असेल किंवा भूक वाढीसाठी लिव्हर टॉनिक देत असेल व इत्यादी. बरं, हे झालं आपलं खाद्याबद्दल. त्यांचं लसीकरण किती दिवसातून करावं व त्यांना लसीकरण काय काय द्यावं. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगतो की आपण कशासाठी बंदिस्त मेंढीपालन करतो. आपण काय करतो, बाजारातून 3 ते 4 महिन्याची बकरी किंवा मेंढ्या खरेदी करतो. तर त्यानंतर आपण त्यांना 3 ते 3.5 महिने त्यांचा सांभाळ करतो. मग त्यांना खाद्य नियोजन व्यवस्थित दिलं पाहिजे, पाणी, अजून आपल्याला खुराक नियोजन, हे सगळं आम्ही बघून त्यांना रोजची रोज डोस लिव्हर टॉनिकचा हे सर्व आपण मॅनेज करून त्यांचा आपण सेल करत असतो. मग ती खाटीकला सेल करतो किंवा व्यापाऱ्याला सेल करतो. तर ही पुढची गोष्ट झाली. तर मंडळी, पहिलं तर आपण ह्या पद्धतीने मेंढीपालन करतो. काय काय माणसं काय करतात, मेंढ्या स्वतःच्या गोट्यावर ठेवतात आणि मेंढ्यांमधूनच आपलं नाही का छोटी छोटी पिल्ले जन्माला घालून ती पुढे ती पिल्ले विकतात. तर हे सुद्धा काय काय जण करतात. तर आपलं मेंढी पालनाच्या संदर्भात जर माहिती द्यायची म्हणली तर आपण खाद्य नियोजन त्यांचं, आपण फक्त त्यांना मका आणि तुती आणि नेपर गवत हे तिन्हीचं मिश्रण एकत्र करून त्यांना हिरवा चारा देतो. सुक्या चाऱ्यामध्ये म्हणाल तर तुम्हाला मागं तिकडे दिसत असेल, तिथं बोध भरलेला होता. आता तो आपला लॉट पण सेल करायला आलेला आहे, तो बोध संपत आलाय. आपण त्याच्यामध्ये सुक्या चाऱ्यात त्यांना भिमुगाचा सुकलेला पाला ही देत असतो आणि एक टाइम हिरवा चारा, दुपारी भिमुगाचा पाला किंवा आपल्याकडे हरभरा आणि तुरीचं बुसकट सुद्धा आहे आणि एक टाइम त्यांना मक्याचा मुरघास. तर ह्या प्रमाणे आपण त्यांचं खाद्य नियोजन करत असतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर त्यांचा खुराक. तर आता खुराक आपण त्यांना पेंड देतो आणि आता बरेच लोक म्हणतात कुठली पेंड देतो, तर आपण त्यांना देतो प्री स्टार्टर आपण त्यांना देतो आणि शेंगदाणा पेंड एक देतो. आणि दुसरी गोष्ट झाली तर स्वच्छ पाणी त्यांना 24 तास अवेलेबल असलं पाहिजे. आणि तिथून पुढं जर आपलं सांभाळ करायचं म्हणजे लसीकरण जर करायचं म्हणलं तर ह्यांना महिन्यातनं एकदा जंतुनाशक अवश्य दिलं पाहिजे व रोज 5-5 ml लिव्हर टॉनिक अशा पद्धतीनं त्यांचं डोसिंग किंवा लसीकरण करायचंय. आणि आजारी असेल, ताप आला असेल तर ती डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याचा उपचार करा. तर हे आपले थोडक्यात मी माहिती दिलेली आहे आपल्या बंदिस्त मेंढीपालनची. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.